नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कालपासून नांदेडची जी एक बातमी सगळ्यात जास्त गाजत आहे ती म्हणजे नांदेड प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवाजी भालेराव दादा जे आहेत त्यांच्यावर तलवारीने काल वार झाला. त्या ठिकाणी मी त्यांच्या घरीच आलेली आहे. दादा इथे आहे आणि वहिनी उभ्या आहेत, कॅन्डिडेट आहे. प्रचाराच्या वेळेला ज्या भाषणांमुळे किंवा काहीतरी कोणाला तरी विरोध केल्यामुळे त्यांच्यासोबत असं झालेलं. आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की नेमकं काय झालं. परंतु नांदेडमध्ये हे जे काही चाललेलं आहे खूप भयंकर आहे. दादा नेमकं काय झालं होतं काल? काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता ताई. आम्ही प्रचार करून आलो आणि बसलो होतो माझ्या मित्रांसोबत वगैरे गप्पा मारत. आता उद्याचं नियोजन कसं करायचं काय नाही. तर माझ्या समोर असं टेबल सीट 3 मोटरसायकली आल्या आणि समोर एक रिकामी खुर्ची होती. आल्याबरोबर उतरल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या खुर्चीला लाथ मारली आणि असं हत्यार काढला आणि दुसऱ्याने तलवारी काढल्या. मला लक्षात आलं ते मला गेटमधून आले का ते नाही, गेट छोट्या नाही, ह्या रोडवरची गोष्ट आहे. रस्त्यावरची? हं. बरं. हत्यार काढला आणि ते खुर्चीला लाथ मारली आणि ते माझ्यावर असं तलवार उजरली त्यानं. तलवार उजरली, मी ती खुर्ची पकडली असं हे राहते ना, मी त्याच्या डोक्यामध्ये मारलं. ते लागून न देता मी उडी मारून असं त्याच्यावरून हे केलं, प्रतिसाद केला त्याचा. मग गर्दा झाला थोडंसं. माझ्या बाजूला जेंट्स बी होते आणि काही लेडीज होत्या 2-3. बायानं गर्दा केला की पलीकडून काही मुलं कार्यकर्ते होते, ते आले. मग पळाले ते आणि मग डायरेक्ट त्यांच्या असं. मागे नाही गेलं का कोणी? नाही, मी लागलो ना मागं त्यांच्या. जवळपास 100 मीटर त्यांचा पाठलाग केला पोरांनी आणि आम्ही. मारत असतेवेळेस बहुत भाषण ठोकरा, ते को देखते तेरा संजय बियानी बना देते, बापरे, असं ते म्हणले ताई आम्हाला. किती भयंकर आहे. संजय बियाणी नावाचं सगळ्यात मोठं गाजलेलं हत्याकांड आहे. त्यांच्या घराच्या समोर संजय बियाणीला मारलं, गेटच्या समोर. खूप मोठा नांदेडमधला बिल्डर होता आणि ज्यांनी खूप कामंसुद्धा केली असं म्हणतात. पण डायरेक्ट संजय बियाणी करून टाकू म्हणजे किती काय चाललंय? उद्या इलेक्शन आहे आणि हे सगळं जे काय आहे ना, नांदेडमध्ये मी 3-4 दिवस फिरत आहे. माझ्या लक्षात येत आहे की गुन्हेगारी भरपूर आहे. कारण की दारिद्र्यात लोकांना ठेवलेलं आहे, शिक्षण नाही दिलेलं आहे. त्यामुळे गुन्हेगार वाढलेले आहे. त्यामुळे 5-5, 10-10 हजारासाठी जे भुकेले आहे ते काही करायला तयार होतात. आणि इथलं जे एक ऐकण्यात आलं की आत्तापर्यंत ज्या लोकांना तिकीट दिले गेले इथल्या बड्या नेत्यांकडून, ते म्हणजे अवैध धंदे असलेले ठेकेदारी किंवा अ, सगळे गुत्तेदार, जे काय असे सगळे अवैध गोष्टी करणारे लोक आहेत त्यांनाच इथं मोठ्या प्रमाणावर तिकीट दिले गेले. आतापर्यंत त्यांना मोठं केलं गेलं, ते गबर झाले आणि त्याच्यामुळे आता ते सगळं इथे वाढलेलं आहे असं दिसतंय. ताई तुम्ही होता का तिथे? काय नाही, मी नेमकीच घरी आले होते. त्यांनी बाहेर बसलेले होते. नंतर मला कॉल आल्यामुळं मी बाहेर गेले. पण हे खूप ऐकून भयानक असं वाटलं ना मला, काय झालं आणि काय नाही मला समजलंच नाही 5 मिनटं तर. तलवारीनं हाण लावणं म्हणजे काय लहान गोष्ट नाही मॅडम. आणि असं म्हणतात त्याच्यामध्ये खूप भाषणं ठोकत आहेत. तर मला लक्षात आलं की दादा हे आंबेडकरवादी विचारांचे आहेत आणि कधी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टी येतात बहुजनांना जागृत करण्यासाठी म्हणून. आणि त्या अर्थाने सुद्धा त्यांनी बरेचदा भाषणं केलेले आहे आणि म्हणून सुद्धा या गोष्टीला टार्गेट करण्यासाठी की तुम्ही असं भाषण ठोकता, हे सांगता वगैरे वगैरे, म्हणून सुद्धा हे केलेलं असू शकतं. पोलीस वगैरे आले होते का काय आले होते, आतापर्यंत पोलीस आले तपास? होते. रात्री त्यांनी काही जणांना पकडलं. पोलीस प्रशासनाची चांगली मदत झालेली आहे. वेळेवर आले पोलीस. पण डॉग स्पॉट जर योग्य वेळी आला असतं मॅडम, तर त्यांना पकडण्यात आलं असतं. आता काही संशयित त्यांनी पकडलेले आहेत असं कळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही असा विषय आहे की ते बोलत बोलत मग तू प्रचारपर्यंत काउंटिंगपर्यंत तुला मी हे करू, तू कसा बाहेर निघतोस. आता मला एक मनात वाटतं मी भीत नाही, कारण का त्यानं मला मारायला आले मात्र मी त्यांना मारलं, पळू 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 हो मारलं. हो हो तर मला काय म्हणायचं, काल परवा मुंबईमध्ये एका नगरसेवकाच्या पतीला हो. निवडून आलं. ते बिचारी मायमाऊली कोण, तिच्या अंगावरला गुलाल उतरला नाही पण कपाळाचं कुकू गेलं. एक सर्व मी आपण कसं आहे, सर्वसामान्य माणसामध्ये वावरणारा, हे माझं घर आहे 10x20च्या एका घरकुलात असतो मी. हो. एका 10x20च्या मी घरकुलामध्ये राहतो. माझ्यासारख्या एक गोरगरीब कार्यकर्त्याला, आंबेडकरवादी विचाराच्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा मी अधिकृत उमेदवार आहे. माझी पत्नी एका गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिली काम करण्याची. त्यांना माहिती आहे की ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे. पूर्वी मी आठवले साहेबांच्या पक्षामध्ये होतो, रामदासजी आठवले साहेबांच्या. आमचं अलायन्स तिकडं होतं. पण त्या काळात तिकडल्या लोकांनी आम्हाला तिकिटासाठी 50-50 लाख मागितले होते ताई. बापरे. पण आम्ही ते त्यांचं हे होऊ शकलं नाही. मला घरी बसायची वेळ आली. मग काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांनी मला बोलावलं, शिवाजी तुमच्यासारख्या माणसांना घरी बसणं योग्य नाही. मला घरी बोलून सन्मानानं उमेदवारी दिली.
आणि माझी परिस्थिती एकदम जेमतेम. आता बघितलं, माझं घर बघितलं, एका 10x20च्या घरकुलात राहत होता मी. काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला न्याय दिला, पण मला एक आंबेडकरी विचाराचा, एक बहुजन विचाराचा माणूस कार्यकर्ता वर जाऊ द्यायचा नाही. म्हणून आता आखरी स्टेप राहते खतम करणे. त्या लेवलवर पण इथं आलेलं आहे. भीती एवढी झालेली आहे वातावरण समाजामध्ये, मी काय सांगू तुम्हाला, अक्षरशः काही जण हत्यार घेऊन पैसे वाटप करायलेत. मतदारांना सुद्धा धमक्या द्यायलेत. आम्ही द्यायलो, मात्र बघा याचा परिणाम आम्हाला जर करणं गेलं तर मतदान बापरे, हो का? म्हणजे सुद्धा पैसे कर- देऊन जर का मतदान नाही केलं तर नाही, असं चालू आहे. वोटिंग वाटता वेळी सुद्धा हत्यार दाखवायलेत. ही अवस्था यांनी आपल्या या राज्याची, एकंदर देशाचीच अवस्था अशी केलेली आहे. दादा, इथे शेजारीच आपले आमदार कल्याणकर साहेब राहतात, तुम्हाला भेटायला आले होते काय? त्यांचा फोन, इथले आमदार खासदार काय? नाही, आता ते कसं आहे, आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि त्यांचा मुलगा निवडणुकीत उभा आहे. व्यक्तिशः त्यांनी काय फोन वगैरे केला नाही, कदाचित त्यांना माहीत असेल किंवा नसेल. त्यांच्याकडून कुठलाही काय एक सहानुभूतीचा फोन आलेला नाही, विरोधक असेल म्हणून असेल किंवा काय. अच्छा, कोण आलं होतं आमदार खासदारांपैकी काय फोन, सहानुभूती? रवींद्र चव्हाण साहेब आमचे खासदार आले होते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आले होते, बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला होता. आणि दलित मुवमेंट जे आहेत, विजयदादा सोनवणे, सुरेश गायकवाड, प्रफुल्लदादा सावंत, सुखदेव चिखलीकर, असे आमचे इथले जे आंबेडकर विचाराचे नेते आहेत, डॉक्टर दिनेश निकाते, हे सर्व त्यांच्या परिवारासोबत सर्वजण माझ्यासोबत होते. ओके. तर हे सगळं असं आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सगळं थांबवण्यासाठी तुम्हाला कळत असेल की हे सगळं कोणामुळे आहे, इतक्यात हे सगळं जे काही वाढलेलं आहे, ते थांबवण्यासाठी आपण उद्याच्या निवडणुकीला विचार करून मतदान करा.